नमस्कार मित्रांनो, तर ही बातमी आहे उत्तर प्रदेशातील. पती, पत्नी आणि मुलं अगदी नजर लागेल असा सुखी संसार असताना पत्नीने तिसऱ्यांदा गर्भवती असल्याची बातमी दिल्यानंतर पतीच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं झालं तरी काय असं, ज्यामुळे नवऱ्याच्या आयुष्यात भूकंप आला. नवरा, बायको आणि 2 मुलं अगदी नजर लागेल असा सुखी संसार होता. ते चौघं आनंदाने नांदत असताना त्या एका बातमीनंतर नवऱ्याच्या आयुष्यात भूकंप आला. खरं तर आपण या बातमीला गोड बातमी म्हणतो. पत्नी तिसऱ्यांदा गर्भवती होती, पण ही बातमी नवऱ्याला समजताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. नेमका काय झालं आहे हा विचित्र प्रकार जाणून तुम्हाला धक्का बसेल. झालं असं की तिसऱ्यांदा गुड न्यूज नंतर पत्नीचे विवाहबाह्य संबंध पतीसमोर उघड झाले. हा विचित्र प्रकार आहे उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधील जिल्ह्यातील परियारा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात एका पतीचे पत्नी तिसऱ्यांदा गरोदर राहिल्याने तो अचंबित झाला. जरी त्याच्या पत्नीने यापूर्वी 2 मुलांना जन्म दिला होता, तेव्हा तो माणूस खूप आनंदी होता. मात्र यावेळी तो पूर्णपणे आश्चर्यचकित झाला. यानंतर पतीने पत्नीला याबाबत सत्य विचारले असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली. रिपोर्टानुसार परियारा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात पती पत्नी खूप प्रेमाने राहत होते. दोघांनाही 2 मुले होती. मात्र तरुणाची पत्नी तिसऱ्यांदा गरोदर राहिल्याने त्याला संशय आला आणि त्याला पूर्ण धक्का बसला. यानंतर पतीने पत्नीला याबाबत विचारले असता तिने गावात राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. धक्कादायक म्हणजे पत्नीचे 5 वर्षापासून विवाहबाह्य संबंध होते. ज्यावेळी या प्रकरणाची चौकशी झाली तेव्हा पत्नीने सांगितले की इतके वर्ष तो व्यक्ती ज्या मुलांना आपली मुले मानत होता ती तिच्या प्रियकराची होती. ते दोघेही गुपचूप भेटत असत. महिलेने सांगितले की या दरम्यान ती 2 मुलांची आई झाली, पण पतीला याची काही कल्पनाही नव्हती. मात्र नवरा घरात नसताना महिला तिसऱ्यांदा गरोदर राहिल्याने पतीला संशय आला. यानंतर चौकशीत महिलेचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी तिच्यावर कारवाई केली. महिलेचे सत्य जाणून त्या व्यक्तीने तिला आणि तिच्या मुलांना घराबाहेर हाकलून दिले. यानंतर ती प्रियकराच्या घरी पोचली, मात्र प्रियकराने तिला स्वीकारण्यास नकार दिला. अशा स्थितीत ही महिला ग्रामपंचायतीकडे गेली. तेथे गावकऱ्यांनी दबाव आणल्यानंतर प्रियकराला हार मानावी लागले आणि मंदिरात यांचं लग्न लावण्यात आलं. तर मित्रांनो, ही न्यूज तुम्हाला कशी वाटली तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.